काय काय घेतलंय भोगीच्या भाजी? सगळं वेगळं घेतलंय की एकत्र सगळं बाकी? नाही, आम्ही सगळं वेगवेगळं घेतलंय. जसं त्यांनी दाखवलं आत्ता की वालाच्या शेंगा झाल्या, भोपळा झाला, सुरण झालं, ज्या गोष्टी आपण कधी नेहमी खात नाही. पण आत्ता कसं आहे, मकर संक्रांतीनिमित्त सूर्याचं संक्रमण होत आहे, आपल्या शरीराला जास्तीत जास्त उष्णतेची गरज आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या शेंगा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा झाल्या, वांगी झाली, सुरण, रताळी ही जी येतात त्याची मिक्स भाजी आपण करतो. तर ही परंपरा जी आहे ती फक्त महाराष्ट्रात नाही तर अनेक राज्यांमध्ये सुद्धा ती पार पाडली जाते. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणाल तर गुजरातमध्येच त्याला उंदिओ पण म्हणतात. तुम्ही ओणम साजरा केला जातो, ओणममध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र केल्या जातात. तर ह्या ज्या भाज्या अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, असं काही स्पेसिफिक नाही की हीच भाजी वापरली पाहिजे, तीच वापरली पाहिजे. पण ह्या ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या सगळ्या घेऊन आपण त्याच्या वर्षातून एकदा त्याची भाजी आपल्या पोटात गेली पाहिजे. एरवी आपण वर्षभर डाएटच्या नावाखाली लेट्यूस वापरतो, हे वापरतो, ते वापरतो, ॲव्होकाडो वापरतो, जे 200 आणि 300 रुपये किलो असतं. तेव्हा आपण किंमत विचारत नाही किंवा हे किती महाग आहे किंवा हे एवढं का महाग आहे. पण साध्या आपल्या गावठी भाज्या घेताना मात्र आपण त्या शेतकऱ्यांना 10 वेळा म्हणतो, अहो एवढं महाग, काहीतरी कमी करा. तर आपणही कुठेतरी हे समजलं पाहिजे की वर्षभर त्यांचे कष्ट त्याच्या मागे आहेत. त्यामुळे आपण ज्या किमतीला मिळतील त्या किमतीला घेऊन वर्षातून एकदा तरीही मिक्स भाजी खाल्ली पाहिजे. भाज्या जरी महाग झाल्या असल्या किंवा 10 ते 20% प्रत्येक भाजीचा दर वाढल्याचं यंदा आपल्या कुठून आणता तुम्ही भाजी? सासवडची भाजी मार्केटची नसते. समजा सासवड नावं सांगा ना जरा. सांगा, नावं सांगा ना जरा. तुम्हाला नावं सांगू. ती डबल बी आहे, ती वटाण आहे, ती वालवर आहे, ती पापडी आहे, आणि शेवगा आहे, ती तूर आहे, तुरीची शेंगा, आणि ही पांढरी पापडी संक्रांतीला लागते, ती काळी पापडी. आणि सगळी भोगीची भाजी आहे भोगीची भाजी. हे पांढरा घेवडा आहे, अच्छा, बोरं, आणि ती कवळा घेवडा.